मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विठू दादा आणि अप्पू गाण्याचा रियाज करत असतात। त्यावेळी अप्पू वरच्या पट्टीतला आवाज काढत असते, म्हणजेच खूप मोठ्याने ती ओरडत असते। तेव्हा विठू दादा तिला आवाज कमी करायला सांगतात, कारण त्यांनाही अप्पूच्या ह्या चिरकण्याचा आवाज ऐकून खूप त्रास होत असतो। तेव्हा अप्पू मोठ्यानेच गात असते। इकडे मोठे दादा घरातील सर्वांना सांगतात, सासरे आणि सुनेची बेसूर आवाजाची जुगलबंदी सुरू झाली। आता आपलं काही खरं नाही। तेव्हा सुवर्णा बोलते, फटाक्यांची माळ कशी असते त्याचप्रमाणे ह्या दोघांचं गाणं चालू आहे, आपण आपले कान बंदच ठेवूयात। तेव्हा प्राची सुवर्णाला बोलते, आता शशांक दादाचं पण काही खरं नाही। तेव्हा माई प्राचीला बोलते, तू आगीत कशाला तेल ओतते? तर प्राची बाबे आत्याजवळ जाऊन बसते। तेव्हा सुवर्णा माईला बोलते, मला तर ना आत्ता एवढ्यात अप्पूची खूप भीती वाटते। त्या दोघांना रोखायची पण खूप भीती वाटते, कारण आपण तिला शांत बसायला सांगायचो आणि ती लगेच मोठ्याने भोकाड पसरायची, तेव्हा सर्वजण हसत असतात। इकडे मोठे दादा डोक्यालाच हात लावतात। तर दुसरीकडे विठू दादा आणि अप्पूची प्रॅक्टिस चालू असते। तेवढ्यात शशांक आणि अमेय कामावरून घरी येतात। तेव्हा विठूदादांचे हे बेसूर गाणे ते सर्वजण ऐकत असतात। मोठे दादा त्या दोघांना विचारतात, आज तुम्ही दोघे लवकर घरी का आलात? तेव्हा शशांक सांगतो, नवीन प्रोजेक्टचं काम सुरू झाले आहे, त्यामुळे मला ते काम घरी करायचं आहे आणि ते काम खूप महत्त्वाचं आहे। मला वाटलं घरी आलो तर अभ्यास तरी अप्पूचा घेता आला असता, परंतु नाक्यावरच त्या दोघांच्या गाण्याचा आवाज ऐकला आणि मी डोक्यालाच हात लावला। तेव्हा अमेय सांगतो, मी तर मजा करायला सुट्टी टाकून आलो आहे। तेव्हा मोठे दादा बोलतात, आता आपल्या घरात त्सुनामी येणार आहे असं वाटतंय, जाऊ दे त्यांना गाणं गाऊ देत। तर माई बोलते, तुम्हाला अप्पूची भीती वाटते ना, म्हणून तर तुम्ही त्यांना थांबवलं नाही। तेव्हा मोठे दादा हो बोलतात। इकडे अप्पू विठू दादांना विचारते, विठू दादा माझा आवाज कसा वाटला? तेव्हा विठू दादा खूप छान आहे असं बोलतात आणि 11 रुपये तिला बक्षीस म्हणून देतात। तेव्हा अप्पू खूप खुश होते आणि विठू दादांना बोलते, आपण अप्पू आणि विठू बँड काढायचा का? रोज रियाज करू। तेव्हा बाहेर सर्वजण हे ऐकतात आणि काय असं मोठ्याने ओरडतात। त्यावेळी शशांक मध्येच बोलतो, म्हणजे हे रोज प्रॅक्टिस करणार, हे अति होत आहे, आता थांबवायलाच हवं। तेव्हा अमेय बोलतो, जे काही चाललं आहे ना शशांक, त्यामुळे आपल्या घरात चैतन्य निर्माण होत आहे, तू काही एक करू नको। तेव्हा मोठे दादा बोलतात, हे चैतन्य कसलं? नवसंजीवनी सोड, आता तर मोक्ष मिळायची वेळ आली, बहुतेक मी 2 दिवस आधीच वर जाणार, असं म्हणून ते खूप चिडचिड करत असतात। तेव्हा सुवर्णा मोठ्या दादांना समजावते। तेव्हा सर्वजण विठूदादा आणि अप्पू विषयी बोलत असतात। त्यावेळी माई सर्वांना शांत करतात। इकडे अप्पू विठूदादांना बोलते, जर गाणं शिकवणार असेल तरच मी थांबणार, सारखं सारेगम करायचं नाही। त्यावेळी विठूदादा दिवस तुझे हे गाणे अप्पूला शिकवत असतात। तर अप्पू खूप मोठ्याने ओरडत असते आणि गाणे म्हणत असते। तर त्या दोघांचा आवाज ऐकून बाहेर माई बोलतात, अप्पू किती तळमळीने शिकत आहे। तेव्हा मोठे दादा बोलतात, तुला ब्रह्मांडाची तळमळ समजते, माझी नाही। असं म्हणून सर्वजण त्या दोघांना थांबवण्यासाठी आतमध्ये येतात। तेव्हा शशांक अप्पूला कर्कश आवाज थांबवायला सांगतो आणि अप्पूला सांगतो, अप्पू मला इन्स्टिट्यूटचं काम करायचं आहे आणि ते काम खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे तू पटकन हे गाणं थांबव। सर्वजण अप्पूला समजावत असतात की गाणं थांबवा। शशांक तिला सांगतो, अभ्यास करायचं सोडून हे बेसूर गाणं गात बसली, तुला काही वाटत नाही का? तेव्हा अप्पू त्याच्यावर धावून जाते। तर बाबी आत्या अप्पूला समजावतात, तुला सांगितलं ना, मोठी माणसे घरात असताना याला खडूस बोलायचं नाही आणि त्याच्या अंगावर धावून पण जायचं नाही। तेव्हा अप्पू सॉरी बोलते। तर शशांक अप्पूला सांगतो, तू अगोदर रूममध्ये चल, कारण मला महत्त्वाचं बोलायचं आहे। तेव्हा अप्पू नकार देत असते। सर्वजण अमेय आणि विठूदादांची पेटी ठेवून देतात आणि रियाज थांबवायला सांगतात। तर सुवर्णा अप्पूला सांगते, आता तू पहिलं रूममध्ये जा, शशांक काय म्हणतोय त्याचं म्हणणं ऐकून तरी घे। बाबी आत्याही अप्पूला शशांककडे रूममध्ये जायला सांगत असतात। तेव्हा विठूदादा अप्पूला बोलतात, अप्पू आपला आजचा रियाज संपला आहे, आता तू जाऊ शकतेस। तर माई विठूदादांना बोलते, मी तुमच्यासाठी आता आलं टाकून फक्कड चहा बनवते। तेव्हा मोठे दादा माईला बोलतात, मला पण चहा चालेल। तेव्हा विठूदादा भजी पण करायला माईला सांगतात। तेव्हा अप्पू शशांककडे जात नाही, तर अमेय तिला समजावतो, तू शशांककडे जा। तर मोठे दादा विठूदादांना महत्त्वाचं बोलण्यासाठी बाहेर घेऊन जातात। अप्पू अमेयला बोलते,
तू पण माझ्याबरोबर चल, खडूस मला रागवेल. तेव्हा अमेय बोलतो, तू पुढे जा, मी तुझ्या पाठीमागे येतच आहे. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शशांक अप्पूला अभ्यासाचं वेळापत्रक तयार करून देतो, परंतु अप्पू ते फॉलो करत नाही. तेव्हा शशांक तिला घाबरवतो आणि बोलतो, तू जर वेळेवर अभ्यास केला नाही ना, मी इन्स्टिट्यूटच्या गेस्ट रूममध्ये राहायला जाणार. तेव्हा अप्पू बोलते, तिथे कोण आहे? नेत्राताई पण आहे का? तेव्हा शशांक असू शकते असं बोलतो. तेव्हा अप्पू अभ्यास करण्यासाठी तयार होते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.